एक महत्वाची बातमी बीडमधनं येते। बीडच्या गेवराई तालुक्यात ओबीसी आंदोलक पुन्हा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। टायर जाळून वडगाव फाटा इथं रस्ता अडवण्यात आलाय। धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग अडवून धरण्यात आलाय, रोखून धरण्यात आलाय। वाहनांच्या लांबलचक रांगा त्यामुळे लागल्याचं पाहायला मिळतंय। एक्सक्लुझिव्ह दृश्य आता आपण साम टीव्हीवर पाहतोय। बीडच्या गेवराई तालुक्यात ओबीसी आंदोलक पुन्हा एकदा आक्रमक झालेत। बीडच्या गेवराईमध्ये ओबीसी बांधव आक्रमक झाले। टायर जाळून महामार्ग रोखण्यात आलाय। मोठी बातमी या क्षणाची आपण बघतोय। धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग त्यांनी रोखून धरल्याचं पाहायला मिळतंय। मोठा पोलीस बंदोबस्त इथं तैनात करण्यात आलाय। मात्र वाहतूक ठप्प झाली आहे। टायर जाळून निषेध नोंदवण्यात आलाय। पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतोय। ओबीसी बांधव दोन्हीकडे आपण पाहतोय वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्याचं पाहायला मिळतंय। महामार्ग रोखून धरण्यात आल्यानं वाहतूक कोंडी देखील झाली आहे। धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग रोखून धरण्यात आलाय। बीडच्या गेवराई तालुक्यात ओबीसी आंदोलक पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालंय। गेवराई परिसरातील वडगाव फाटा इथं महामार्गावर टायर जाळून धुळे सोलापूर महामार्ग अडवण्यात आलाय। अधिक माहिती जाणून घेऊ। आमचे प्रतिनिधी विनोद जिरे सध्या आपल्या संपर्कात आहेत। विनोद, काय अधिक सध्याची परिस्थिती काय? नक्कीच जर पाहिलं तर बीड जिल्ह्यामध्ये ओबीसी आंदोलन जे आहे ते आक्रमक होताना पाहायला मिळतंय। वडीगोद्रीमध्ये लक्ष्मण हाके यांचं आंदोलन सुरू आहे आणि या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी बीड जिल्ह्यात विविध ठिकाणी आंदोलनं होत आहेत। सकाळीच अंबाजोगाईमध्ये टायर जाळून रस्ता अडवण्यात आला होता, तर आता पुन्हा एकदा या ठिकाणी धुळे सोलापूर महामार्गावरती टायर जाळण्यात आलेले, तर संपूर्ण महामार्ग अडवण्यात आलेला आहे। बीडच्या गेवराई तालुक्यातील वडगाव फाटा येथे हे आंदोलन सुरू आहे आणि या ठिकाणी आंदोलक जे आहेत ते आक्रमक होताना पाहायला मिळतात। काल देखील धुळे सोलापूर महामार्ग अडवण्यात आला होता। कल्याण विशाखापट्टणम देखील हायवे अडवण्यात आला होता। एकूणच जर पाहिलं तर या आंदोलनाची जी धग आहे वडीगोद्रीच्या ती संपूर्ण बीड जिल्ह्यात पाहायला मिळते आणि या ठिकाणी जे ओबीसी आंदोलक आहेत ते आक्रमक होताना पाहायला मिळतात। लक्ष्मण हाके यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवत आणि ओबीसी आरक्षण बचावाची मागणी घेऊन या ठिकाणी बीड जिल्ह्यात ओबीसी आंदोलक जे आहेत ते आक्रमक होत आहेत। नक्कीच धन्यवाद विनोद, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।